आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। मुनि विनती करते मस्तक चरणों में धरते। सुर नर मुनि विनती करते मस्तक चरणों में धरते। नमः नमः भवतारिणी जय देवी श्री हरि की प्रियकारिणी। जय जय महालक्ष्मी माता जग जननी सिंधु सुजाता भक्तों की प्रियकारिणी। महालक्ष्मी विविध स्वरूपा महाकाली सरस्वती दुर्गा वैष्णव देवी कामाक्षा विंध्यवासिनी योग माया तुम त्रिपुर सुंदरी माता। तुम क्षीर भवानी शुभदाता तुम्ही नव दुर्गा तुम्ही दश विद्या। तुम्ही नव दुर्गा तुम्ही दश विद्या तुम्हारी माया न जाए जानी। महालक्ष्मी जगत कल्याणी। सुनत शुभ कथा जाए दुख व्यथा। तुम्हारी कृपा तुम्हारी दया मांगे हम पृथ्वी लोक के प्राणी। महालक्ष्मी जगत कल्याणी। तुम्हारी जय हो माता रानी। ब्रह्मा विष्णु महेश्वर ठाड़े कर जोरे। शेष सुरेश नारद गुण गावे तोरे। महालक्ष्मी माता सदा निभाना हमसे स्नेह भरा नाता।
यस्त्वं जगजीवनम् प्रभपतिनितप्रतिवन्दनम् दिनकर हे दिनमणि नमः स्वीकरोतु मम तर्पणम्। हे सूर्यनारायण, हे शक्तींचे स्त्रोत, हे जीवनाधार, आपणच आपल्या आकर्षणाने संपूर्ण सृष्टीसहित पृथ्वीला आकाशात धारण करून ठेवले आहे. आपली महानता अनंत आहे. मी आपल्याला अर्घ्य समर्पित करत आहे. आपण माझी पूजा स्वीकार करावीत. अनेन अर्घप्रदानेन सूर्यदेवता प्रियता नमः. हे सूर्यदेव, आपल्या उपासनेने प्राणी मात्रांना इच्छित गोष्टींचे साक्षात दर्शन होते. आपण जणू देवतांचे दर्पण आहात. मी आपल्या दर्पणात आदिशक्ती भगवती महालक्ष्मीचे दर्शन करू इच्छितो. कृपया ह्या भक्ताला अनुग्रहित करावे. हे आदिशक्ती, हे संपूर्ण जगाची पालन करती, हे महालक्ष्मी माता, आपल्या ह्या पामर भक्ताचा प्रणाम स्वीकार करावा आणि मला जगत कल्याणाची शक्ती आणि प्रेरणा द्यावीत. मी आजपासून ह्या विश्ववासियांना आपल्या कल्याणकारी कथेचे अमृत पाजणार आहे. माते, ना माझ्यात इतकी शक्ती आहे, ना सामर्थ्य की आपली दिव्य कथा ऐकवायचे, विश्वकल्याणकारी कार्याचे दायित्व मी स्वबळावर निभवून नेऊ शकेन. म्हणूनच हे मातेश्वरी, आपल्याला माझी अशी प्रार्थना आहे की या सामान्य मनुष्याच्या जिव्हेत आपल्या समस्त अवतारांची दिव्य कथा ऐकवण्याची शक्ती आणि सामर्थ्य प्रदान करावे. तथास्तु. गुरुदेव, बोला शिष्य गौतम. आपण तर श्री महालक्ष्मीचे अनन्य भक्त आहात आणि सदैव त्यांच्याच अनन्य भक्तीत तल्लीन असता. परंतु प्रत्येक वेळी आपण सगळ्यात आधी श्री महालक्ष्मींची पूजा करण्याऐवजी सूर्यदेवांची पूजा का करता? वत्सा, मनुष्य भक्त कोणाचाही असो, प्रातःसमयी पहिले सूर्यदेवतेलाच अर्घ्य दिले जाते. कारण सूर्यदेव सगळ्या देवतांचे दर्पण आहेत. ह्या दर्पणात प्रत्येकाला आपल्या इष्टदेवतेचे दर्शन घडते. जो शिवाची पूजा करतो त्याला सूर्यात शिवाचे दर्शन घडते. जो विष्णू भक्त आहे त्याला सूर्यामध्येच विष्णूचे दर्शन होते. प्रत्यक्षात सूर्य आपल्या इष्टदेवतांपर्यंत पोहोचण्याचे दिव्य द्वार आहे. विद्वानांनी सूर्याला विश्वाचे चक्षु असे म्हटले आहे, कारण परमात्मा सूर्याच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला साक्षी भावाने पाहतात. गुरुदेव, आजपासून आपण भगवती श्री महालक्ष्मीच्या कथेचा आरंभ करणार आहात. असं ऐकलं आहे की हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी दशदिशांकडून मोठमोठे ऋषीमुनीही येणार आहेत. गुरुदेव, हो शिष्यगण, हो. समस्त ऋषी मुनींच्या स्वागत सत्कार्याचे आयोजन तर व्यवस्थित झाले आहे ना? होय गुरुदेव, आयोजन तर अतिशय उत्तमरित्या झाले आहे. ठीक आहे.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हे विघ्न विनाशक श्री गणेशा, हे सिद्धिविनायका, माझा प्रणाम स्वीकार कर आणि माझी सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडू देत। हे माते सरस्वती, मी आपला एक अजाण बालक अनन्य भावे आपल्याला शरण आलो आहे। कृपया मला दर्शन द्यावे, कृपया मला दर्शन द्यावे माते। कल्याणमस्तु। प्रणाम माते। हे वत्स मार्कंडे, कोणत्या कारणांनी आपण माझे स्मरण केलं? हे सरस्वती माते, आपण तर जाणतच आहात की श्री महालक्ष्मींचे हे सर्व भक्त फार दूरवरून श्री महालक्ष्मींच्या दिव्य कथेचे श्रवण करायला आलेले आहेत। मी पण त्यांचा एक तुच्छ भक्त आहे। तथापि ही कथा ऐकवण्याचे कठीण असे दायित्व माझ्या खांद्यावर आहे। परंतु या अज्ञानी जीवात ना एवढी क्षमता आहे, ना एवढे धैर्य। हे सरस्वती माते, मी ही कथा आपल्या आशीर्वाद आणि वरदानाशिवाय कदापि ऐकू शकत नाही। म्हणूनच माते सरस्वती, माझी लाज राखावीत। माता महालक्ष्मीची कथा ऐकवायची क्षमता, शक्ती आणि धैर्य माझ्या मन, बुद्धी आणि जिव्हेला प्रदान करावेत। हे ऋषी श्रेष्ठ, आपण विनम्रतेने स्वतःला भगवती महालक्ष्मीचा यकश्चित भक्त म्हणवत आहात, परंतु आपण त्यांचे परमभक्त आहात, त्यांचे परमप्रिय आहात। आणि जेव्हा आपण श्रद्धापूर्वक त्यांची कथा ऐकवाल, तेव्हा त्याच्या प्रभावाने समस्त लोकांमध्ये अमृताचा वर्षाव होईल। आपल्या या कथेचा महिमा युगानुयुगे जिवंत राहील। हे ऋषी श्रेष्ठ, आपण जाणता की या कथेचं महात्म्य एवढं आहे की जो या कथेचं श्रवण करेल त्याच्या 7 पिढ्या सहजतेने आणि सरलतेने हा भावसागर पार करू शकतील। दैहिक, भौतिक आणि दैविक शापांपासून त्या मुक्त होऊन या धर्तीवर संसारातील सर्व तऱ्हेची सुख भोगून शेवटी श्री महालक्ष्मींचे परमधाम वैकुंठ येथे निवास करतील। हे परमप्रिय भक्त, आपण निसंकोचपणे कथेचा शुभारंभ करावा। जोपर्यंत कथेचे निरूपण कराल तोपर्यंत आपल्या हृदयात मी वास करेन। धन्यवाद देवी माते, धन्यवाद। हे आदरणीय ऋषीजन, आज मी श्री आदिशक्ती महालक्ष्मीजींची कथा त्यांच्याच आशीर्वादाने ऐकवणार आहे। आपण सर्व महालक्ष्मी मातेची कथा ऐकण्याकरिता दूरवरून आणि वेगवेगळ्या लोकांमधून आलेले आहात, कारण महालक्ष्मी भगवती मातेची कथा ऐकण्याचा आनंद आणि पुण्य अनंत आहे। जो कोणी श्री महालक्ष्मींची कथा श्रवण करतो त्याला जणू अमृताचा अनुभव येतो आणि आत्मा तृप्त होते आणि ती कथा ऐकणाऱ्यांच्या 7 पिढ्या पापापासून मुक्त होतात। हे ऋषीजन, आदी काळात तेव्हा ब्रह्मांडाची निर्मिती झालेली नव्हती। परमेश्वर एका दिव्य प्रकाशाच्या रूपात सर्वव्यापी होते। सर्वत्र ओंकार नाम होते। या दिव्य प्रकाशापासून आदि नारायण प्रकट झाले। आणि जेव्हा त्यांच्या मनात सृष्टीच्या निर्मितीची इच्छा झाली, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या डाव्या भागातून आदिशक्तीला प्रकट केले।
तीच आदिशक्ती भगवती श्री महालक्ष्मी माता आहे. ऋषीजण, आपण तर जाणताच की आदि नारायण हे फक्त संकल्प करतात, पण त्यांच्या संकल्प रूपांना जो प्रत्यक्ष रूप देते ती त्यांची शक्ती रूपा भगवती श्री महालक्ष्मी आहे. भगवान आदि नारायणांच्या दृष्टीने महालक्ष्मी मातेचे स्थान इतके उच्च आहे की त्यांनी आदिशक्तीला प्रकट केल्यानंतर स्वतः नतमस्तक होऊन त्यांना प्रणाम केला. प्रभू, काय आज्ञा आहे? देवी भगवती महालक्ष्मी सृष्टीची निर्मिती आणि संचालन करण्याचा कार्यभार मी आपणाकडे सोपवत आहे. आपण आपल्यातून इतर शक्तींचे निर्माण करावेत आणि सृष्टीची निर्मिती, पालन आणि विनाश यांचे उत्तरदायित्व स्वीकारावेत. प्रभू, त्यासाठी सर्वप्रथम आपणास मला सहाय्य करावे लागेल. बोला देवी, आपण काय इच्छिता? माझी अशी प्रार्थना आहे प्रभू की आपल्या महान अस्तित्वाच्या अंशातून 3 दिव्य विभूतींना प्रकट करावे. एक ब्रह्माच्या रूपात, दुसरा अंश भगवान विष्णूच्या रूपात आणि तिसरा अंश भगवान सदाशिवाच्या रूपात. तथास्तु. प्रणाम आदिदेव. प्रणाम आदिशक्ती. प्रणाम ब्रह्मदेव. प्रणाम. माझ्या उत्पत्तीचे प्रयोजन काय आहे? हे ब्रह्मदेव, सृष्टीच्या निर्मितीसाठी आपली उत्पत्ती करण्यात आली आहे. सृष्टी रचनेचे हे महत्त्वाचे दायित्व आपणालाच पेलायचे आहे. जशी आज्ञा आदिशक्ती महालक्ष्मी. सृष्टी रचनेचे दायित्व सांभाळण्याच्या कामी माझी शक्ती रूपा सरस्वती आपल्याला सहयोग करेल. प्रणाम आदिदेव. प्रणाम देवी. प्रणाम आदिशक्ती माता. प्रणाम ब्रह्मदेव. प्रणाम आदिदेव भगवान श्री नारायण. प्रणाम प्रभू. प्रणाम आदिशक्ती महामाया. प्रणाम भगवन. माझं स्मरण करण्याचे कारण? हे भगवान विष्णू, प्रभू आदि नारायणांनी आपली उत्पत्ती सृष्टीचे संरक्षण तसेच पालनासाठी केली आहे. हा कार्यभार आपण सांभाळावा.
आपला निवास क्षीरसागरात शेषनागच्या शय्येवर असेल, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर धर्माचा लोप म्हणजे अधर्माचे साम्राज्य येईल, तेव्हा आपण विभिन्न अवतार धारण करून धर्माचे संरक्षण आणि अधर्माचा नाश कराल. जशी आदिदेवांची इच्छा. प्रणाम हे आदिदेव. प्रणाम आदिशक्ती. प्रणाम भोलेनाथ. प्रणाम भोलेनाथ. हे महादेवी, माझे स्मरण का करण्यात आले? हे भगवान सदाशिव, ब्रह्मदेव प्रभूंच्या इच्छेनुसार या निश्वर सृष्टीचे निर्माण करतील. जसे सृष्टीचे निर्माण होईल तसाच तिचा विनाश होणेही आवश्यक आहे. म्हणूनच आपले दायित्व संहार असेल. जशी प्रभूंची इच्छा. आपल्या या दायित्वात माझी शक्ती रूपा देवी पार्वती आपली मदत करेल आणि आपणासह कैलास पर्वतावर शिवलोकात राहील. प्रणाम आदिदेव. प्रणाम देवी. प्रणाम आदिशक्ती. प्रणाम. प्रणाम भोलेनाथ. आणि आमचे विष्णुरूप काय एकटेच राहणार देवी? प्रभू, त्यासाठी आपल्या विष्णुरूपास थोडी प्रतीक्षा करावी लागेल. किती काळ प्रतीक्षा करावी लागेल देवी? ब्रह्मदेवांद्वारे देवांच्या आणि असुरांच्या सृष्टीचे निर्माण होईल. तेव्हा देव तिथे स्वर्गाचे स्वामी असतील आणि असुर पाताळ लोकावर राज्य करतील. परंतु त्यांच्यात कधीही मित्रत्व नसेल. एकमेकांचे अधिकार हिरावून घेण्यासाठी ते आपसात सदैव लढत राहतील. या वारंवार होणाऱ्या देव असुर युद्धांमुळे सृष्टीच्या कल्याणात विघ्न येतील. तेव्हा माझ्या प्रेरणेने देवगण आणि असुर मिळून समुद्र मंथन करतील. त्यावेळेस मी सागर कन्या लक्ष्मीच्या रूपाने अवतार घेईन आणि आपल्या विष्णू रूपाची सेवा करेन. जय सिंधु सुता, जय विष्णु प्रिया, हम पे रखना सदा श्री चरणों की छाया.